नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मित्वा या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे। मित्रांनो, राकेशने अंजलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण त्याला चिंटू आणि तिकडे ती ईश्वरी जे काही तिकडे जाऊन बसलेले आहे हे त्याला पाहतच नाहीये। त्यामुळे त्याने आता खतरनाक प्लॅन केलेला आहे। इकडे अर्णव आणि ईश्वरीचं भलतच काहीतरी चाललेलं आहे। दोघांनीही अगदी सेम टू सेम प्लॅन केलेला आहे। अर्णवला माहित आहे की आई बाबांना काय आवडतं, त्यामुळे त्यांनी अगदी तसंच सगळं इंदोरी पदार्थ बनवायचे, फुलांची रांगोळी काढायची, भारतीय पद्धतीने जेवायला बसायचं, असा सगळा प्लॅन केलेला आहे। आणि ईश्वरीचा विचार सुद्धा सेम आहे। म्हणजे मित्रांनो, नवरा बायकोचे विचार जुळणं सुद्धा किती महत्त्वाचं आहे। या दोघांचे विचार सेम टू सेम आहे। जे अर्णवने प्लॅनिंग सांगितलं तेच ईश्वरीने सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे आता मात्र सुप्रिया काकूला आणि नम्रताला खात्री पटली आहे की अर्णव आणि ईश्वरी खरंच किती यांच्यात साम्य आहे, एकमेकांचे विचार किती जुळतात। आणि हा विचार करून ईश्वरीला सुद्धा आनंद होत आहे। परंतु आता इथे अर्णव मान्य करायलाच नाही की तो माफी मागायला आलाय। त्याचं असं म्हणणं आहे की तो तयारी करायला आलाय। ते तिकडे आता राकेश मोठ्याच भलत्याच अडचणीत सापडलेला आहे। त्याने कुणाकुणतरी पैसे घेतलेले असतात, त्यामुळे तो आता अंजलीकडे भीक मागत असतो। म्हणजे खोटं सांगत असतो की मी एका प्रॉब्लेम मध्ये फसलोय, मला 5 लाख रुपये हवे तसं वगैरे। आणि बिचारी अंजली सुद्धा लगेच तयार होते की थांबा, मी अर्णवला फोन करते। तर त्या बिचारी अंजलीला कधी कळणार की हा राकेश तिला पुरता फसवत आहे, तिला तिच्या जाळ्यात ओढत आहे। तिला कधी कळणार, तिला हे सत्य कोण सांगणार, ती किती फसत चालली त्याच्या जाळ्यामध्ये आणि ती त्याच्या प्रेमात सुद्धा अडकलेली आहे। जेव्हा तिला हे सगळं सत्य कळेल तेव्हा तिचं काय हाल होईल। परंतु सत्य कळायला राकेशने तिला जिवंत ठेवलं पाहिजे। मित्रांनो, आता अंजली तर खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसलेली आहे। तर इकडे मामीला फोर्स करत आहे की आपल्याला जायचंय म्हणून, पण मामी काय ऐकायला तयारच नाहीये। तर इकडे आता राकेशने खूप भलताच मोठा प्लॅन केलेला आहे की काही झालं तरी मी आता अंजलीला हे दूध पाजणार आणि इथे चिंटूला आणि त्या ईश्वरीला बोलून घेणार, माझ्या इंदोरी जिलेबीला बोलून घेणार। तर इकडे आता अर्णव आहे ना ईश्वरीचा चुगल्या करत असतो सुप्रिया काकूंजवळ की अहो बघा ना, तुमची मुलगी कशी वागते माझ्यासोबत, माझं काहीच ऐकत नाही। आता ईश्वरी ठरवते ठीक आहे, मी तुमचं ऐकत नाही ना, बघा आता मी तुमची इतकी सेवा करते ना की तुम्ही बघतच राहा। अरे बाप रे, ही ईश्वरी ना त्या अर्णवच्या डोक्यावरच बसते डायरेक्ट। त्याला इतका त्रास म्हणजे इतकी सेवा, हे पहा तुमच्यासाठी गारगार पाणी, रात्री तो झोपला तर डायरेक्ट नागिन डान्सच करायला सुरुवात केला। बाप रे, ईश्वरी म्हणजे ना खतरनाक आहे, खतरनाक सुपर डुपर हिट ईश्वरी आहे। ईश्वरीला वर चढते एकमेकांना। ईश्वरी 1 नंबर तर आहे ना, अर्णव 2 नंबर आहे। म्हणजे कसं असतं ना, सेरा सवा सेर, ईश्वरी सेर तर अर्णव सवा सेर। खतरनाक जोडी यांची। तर मित्रांनो, आता अंजलीचं काय होणार कमेंट मध्ये नक्की सांगा। धन्यवाद।